नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 4.4 अनबिटेबल सुपरमॉम मॅरी कॉम या पाठामध्ये पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे मेरी कॉम यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली। त्यांच्या आईबाबांच्या नावांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। त्यानंतर मेरी कॉम यांचं गाव कोणतं होतं आणि कशा प्रकारे ऑलिम्पिकमध्ये एक मुष्टियोद्धा म्हणून त्यांनी आपलं नाव या संपूर्ण विश्वामध्ये कोरलेलं आहे, त्याविषयी माहिती आपण पाहिली। त्यानंतरच आपण पाहिलं की मणिपूरच्या मोईरंग या गावामध्ये त्यांचा एका दुर्गम खेड्यामध्ये जन्म झाला आणि त्यानंतर त्यांची जी आईवडील होते ते मांगती टोनपा कोम आणि मांगती अखम हे झूम शेतकरी म्हणून होते। त्यानंतर आपण पाहतो की 1998 साली बँकॉकमधल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये सुवर्ण पदक जिंकून आल्यानंतर आपण बॉक्सिंगच्या रिंगणात का उतरू नये असे मेरी कॉमला वाटू लागले आणि त्यानंतर 2000 मध्ये मणिपूर राज्य महिला बॉक्सिंगमध्ये त्यांना यश मिळालं आणि तिथूनच त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली। त्यानंतर AIBA महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 48 किलो वजनाच्या गटामध्ये तिने प्रथम पदार्पण केलं आणि त्यानंतर तिला खूप वाईट वाटलं की आपण भारतासाठी सुवर्ण पदक जिंकू शकलो नाही म्हणून, पण ती तेवढ्यातच खचली नाही, तर त्यानंतर ती एक आदर्श क्रीडापटूंसाठी आयडल ठरली आणि आता त्यानंतर तिचा एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा इंटरव्ह्यू घेण्यात आला। आता इंटरव्ह्यूमध्ये मेरी कॉमनी कशाप्रकारे आपल्या यशावर आपलं नाव कोरलं आणि त्यानंतर तिला आलेल्या संकटांना कशाप्रकारे तिने तोंड दिलं, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आता या इंटरव्ह्यूद्वारे पाहणार आहोत। ओके, सो लेट्स स्टार्ट पार्ट 2 4.4 अनबिटेबल सुपरमॉम मॅरी कॉम। ओके, an interview. In an exclusive interview with a Sportskeeda correspondent, Taruka Srivastava, Olympic bronze medalist Mary Kom talked about her preparations for the Olympics and her elations at winning a medal. आता बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे की स्पोर्टकीडाची बातमीदार जी होती तारुका श्रीवास्तव यांनी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कॉमने आपल्या ऑलिम्पिकच्या तयारीविषयी आणि पदक मिळाल्याच्या आनंदाविषयी सांगितले। ओके, यातला एक शब्द आपण घेऊया पटकन। हे बघा, इलेकेशन है ना, हा इथे दिलेला आहे, त्याचा मीनिंग म्हणजे ग्रेट जॉय, खूप मोठा आनंद। आता बघा या ठिकाणी इंटरव्ह्यूअर म्हणजे जो व्यक्ती इंटरव्ह्यू घेत आहे तो, ओके, तो प्रश्न विचारतो आणि त्यानंतर हे इथे या ठिकाणी मेरी कॉम आहे आणि हे मेरी कॉमचं त्या प्रश्नावर दिलेलं उत्तर आहे। ओके, सो लेट स्टार्ट द फर्स्ट क्वेश्चन्स ऑफ द इंटरव्ह्यूअर। फर्स्ट थिंग्स फर्स्ट, यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक मेडल फॉर इंडिया. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. बघा आता मुलाखतकार काय म्हणतात, पहिला प्रश्न तिला काय विचारतात की सर्वप्रथम भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या तुम्ही पहिल्या महिला बॉक्सर आहात, या भावनेने तुम्ही अजूनही भारावून गेले आहात का. संकीन है ना, संकीन या शब्दाला आपण घेऊया भारावून जाणे, किंवा या ठिकाणी मिनिंग रिअलाइज म्हणजे जाणीव होणे किंवा स्वीकार करणे. ओके, नेक्स्ट. तर पहिलं ऑलिम्पिक पदक तुम्हाला जेव्हा मिळालं तर तेव्हा तुम्ही भारावून गेले आहात का. तेव्हा मेरी कॉमचं उत्तर आपण बघूया. या ठिकाणी मेरी कॉमचं उत्तर काय आहे बघा. ती म्हणते, आय एम रिअली हॅपी विथ माय अचिव्हमेंट अँड यस इट इज येट टू सिंक इन. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड. आता ती म्हणते की या यशामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि हो, मी अजूनही भारावलेले आहे, खूपच हर्षभरित झाले आहे. ओके, सो इम्पॉर्टंट वर्ड्स आहे बघा हा शब्द. ॲक्सिलरेटेड म्हणजे अत्यंत आनंद होणे, हर्षून जाणे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इंटरव्ह्यूवरनी काय विचारलेलं आहे, लक्ष द्या. यू वेअर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. मुलाखतदार काय म्हणतो बघा, भारताकडून बॉक्सिंगसाठी तुम्ही एकमेव महिला प्रतिनिधी होता, त्यामुळे तुम्हाला जास्त जबाबदारी जाणवली नाही का. ॲडिशनल प्रेशर है ना, ॲडिशनल प्रेशर म्हणजे जास्त जबाबदारी.
तर मग त्यानंतर मॅरीकॉमचं उत्तर बघूया आपण, ती काय उत्तर देते बघा. मॅरीकॉम, नो नॉट ॲट ऑल, आय वॉज प्रेटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ, आय न्यू. त्यावरती म्हणते नाही, अजिबात नाही, मला स्वतःबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता, है ना. कॉन्फिडंट, कॉन्फिडंट म्हणजेच काय, आत्मविश्वास. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इंटरव्ह्यूअरनी काय केलेलं आहे. इंटरव्ह्यूअर मध्ये प्रश्न विचारत आहे, युअर कोच चार्लेस एस्टिंगसन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स, हाऊ डिड दॅट ॲफेक्ट युअर प्रिपरेशन्स. आता मुलाखतदार काय म्हणतो बघा. तो म्हणतो तुमचे प्रशिक्षक चार्लस अटकिन्सन्स, तुम्ही हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. त्यांचे जे मॅरीकॉमचे जे प्रशिक्षक होते, ज्याला आपण कोच म्हणू शकतो, ते कोच कोण होते, चार्लस ॲटकिन्सन. ओके. मुलाखतकार जे होते त्यांनी प्रश्न विचारला मॅरीकॉमला की तुमचे जे प्रशिक्षक होते चार्लस अटकिन्सन यांना तुमच्याबरोबर ऑलिम्पिकमध्ये येण्याची परवानगी दिली नव्हती, त्याचा तुमच्या तयारीवर काय परिणाम झाला. त्यावर मॅरीकॉमचं उत्तर बघूया आपण काय आहे. ती म्हणते की वेल, आय डिड मिस हिम देअर बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. ती म्हणते हो, त्यांची कमतरता मला तिथे जाणवली, पण आम्ही चांगली पूर्वतयारी केली होती आणि त्यामुळे मी पूर्णपणे तयार होते. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. आता इंटरव्ह्यूअरनी काय विचारलेलं आहे. ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पॅड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ द इंडियन कंटिंजंट, हू वॉज युअर फेवरेट स्पॅरिंग पार्टनर. प्रश्न असा विचारलेला आहे की ऑलिम्पिकच्या तयारीच्या काळात भारतीय पुरुष बॉक्सरनाही तुम्ही ठोसे लगावलेत, म्हणजे तुम्ही बॉक्सिंग खेळलेले आहात. तुमचा आवडता सहकारी कोणता होता. तुमचा आवडता सहकारी कोणता होता. वर्ड्स घेऊ आपण. स्पॅरिंग पार्टनर, हे बघा, स्पॅरिंग पार्टनर म्हणजे आवडता सहकारी, म्हणजे जोडीदार. ओके. सो मॅरीकॉमचं उत्तर बघूया आपण. मग मॅरीकॉमला प्रश्न विचारला की तुम्ही पुरुषांच्या सोबतसुद्धा खेळलेले आहात, मग तुमचा आवडता सहकारी कोणता होता. त्यावर मॅरीकॉमचं उत्तर बघूया आपण काय आहे. मॅरीकॉम लाफ, ती हसते. वेल, आय ट्रेंड हार्ड इन पुणे अँड द मेल बॉक्सर्स वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी व्हेनेवर आय रिक्वायर्ड देम टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर. ती हसून म्हणते मॅरीकॉम. ती म्हणते की हो, पुण्यात मी बरीच मेहनत घेतली आणि पुरुष बॉक्सरची पण मी आभारी आहे, कारण मला जेव्हा कधी आवश्यकता भासली तेव्हा त्यांनी माझ्याबरोबर सराव करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे कुणा एकाचं नाव घेणं योग्य नाही, है ना. सो यात बघूया आपण. लाफ म्हणजे जोरजोरात हसणे. त्यानंतर रिक्वायर्ड म्हणजे गरज भासणे. ओके. इनफ म्हणजे पुरेसे, है ना शब्द. फेवरेट म्हणजे आवडता. ओके. अनफेअर म्हणजे पक्षात, है ना. सो नेक्स्ट क्वेश्चन ऑफ द इंटरव्ह्यूअर, व्हॉट विल बी द. बघा आपण क्वेश्चन बघूया. इंटरव्ह्यूअर काय म्हणतो. यू वेअर कोटेड सेईंग ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर अ काउंटर पंचर, बट ऑल्दो शी कॅरीड पॉवर शी वॉजंट व्हेरी tactical. I was scoring but the judges were not pressing the buttons. Do you think dodgy judging was part of the reason for your loss in the semi-finals. मुलाखतदार काय म्हणतो बघा. तो म्हणतो तुम्ही असे म्हटले होते की ॲडम फार हुशार होती, प्रतिप्रहार करणारी होती, पण शक्ती असली तरी तिच्याकडे रणनीती होती. मी गुण मिळवत होते आणि पण तरीही परीक्षक बटणे दाबत नव्हते. उपांत्य फेरीमध्ये हरण्यात पक्षपाती निर्णयाचा वाटा आहे असे तुम्हाला वाटते का. म्हणजे इंटरव्ह्यूवर जो आहे तो प्रश्न विचारत आहे की तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्यामध्ये खेळाच्या दरम्यान पार्शलिटी झालेली आहे, कारण जजेसनी मधातच बटन्स ऑन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पार्शलिटी वाटते का. त्यावर मॅरीकॉमचं उत्तर बघूया आपण काय म्हणते की येस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन वेअर अनफॉर्च्युनेट अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट. ती म्हणते की हो, जजेसचे काही जे निर्णय होते ते माझ्या पक्षामध्ये नक्कीच नव्हते आणि त्याला एक दुर्दैव म्हणावं लागेल. अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट, आणि त्या निर्णयाने मला कोणताही फायदा मिळालेला नाही आहे. ओके. बेनिफिट म्हणजे फायदा, डिसिजन म्हणजे निर्णय,
है ना. अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन ऑफ द इंटरव्यू वी विल सी हियर. India managed just 6 medals in the 2012 Olympics. Even though we are a nation of 1.3 billion people, where do you think a change is? Where do you think a change is required to help us with medals that are proportionate with our populations? इंटरव्ह्यूवरनी प्रश्न काय विचारलेला आहे यामध्ये की 1.3 अब्ज लोकसंख्येचा आपला देश असूनही भारताने 2012च्या ऑलिम्पिकमध्ये फक्त 6 पदके मिळवली. आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात पदके जिंकावी यासाठी कुठे व कसा बदल होणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते? ओके. सो या प्रश्न तिला विचारला की 1.3 बिलियन आपल्या भारताची लोकसंख्या आहे आणि तुम्हाला काय वाटतं की आपण कशा प्रकारची तयारी करायला हवी जर आपल्याला आणखी मेडल जर जिंकायचे असतील तर. देन मेरी कॉम्स ॲन्सर. मेरी कॉमने काय उत्तर दिलं बघा या ठिकाणी. मेरी कॉम, I think more and more people should take up sports as a full-time career. If we want more gold medals, more corporates should come in and sponsor players so that the players don't have any financial pressure and can just focus on their games. त्यावर मेरी कॉमनी असं म्हटलं की आपल्याला आणखी सुवर्णपदक जिंकायची असतील तर अधिकाधिक लोकांना खेळ हे पूर्ण वेळेचे क्षेत्र म्हणून निवडायला हवं असं मला वाटतं. अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी खेळाडूंचे प्रायोजक म्हणून पुढे आलं पाहिजे जेणेकरून खेळाडूंवर आर्थिक दडपण येणार नाही आणि ते खेळाडूवर लक्ष केंद्रित करू शकतील. है ना. म्हणजे मेरी कॉमचं असं म्हणणं आहे की जे स्पॉन्सर आहेत त्या स्पॉन्सर्सनी खेळाडूंना थोडंसं आर्थिक सहाय्य जर दिलं तर त्यांच्यावर आर्थिक प्रेशर येणार नाही आणि त्यानंतर जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे खेळावर जर फोकस केलं तर आपल्याला काहीतरी चांगला मार्ग यातून काढता येईल. ओके. सो मागच्या प्रश्नामध्ये काही शब्द आहेत का आपण ते बघूया आणि पुढे जाऊया. ओके. इंडिया मॅनेज म्हणजे व्यवस्थापन करणे किंवा मिळवणे है ना. नेशन म्हणजे राष्ट्र. देन काही महत्त्वाचे शब्द आणखी बघा. पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या. ओके. रिक्वायर्ड. त्यानंतर कॉर्पोरेट्स म्हणजे काय हे बघा या ठिकाणी मीनिंग दिलेलं आहे. कंपनीज ऑर इंडस्ट्री म्हणजे कंपनी किंवा इंडस्ट्री त्याला म्हणतात कॉर्पोरेट्स. देन स्पॉन्सर्स म्हणजे एखाद्या खेळाची आर्थिक जबाबदारी स्वीकारणारा ऑर्गनायझेशन दॅट इज कॉल्ड स्पॉन्सर्स. ओके. सो next questions of the interviewer we will see here. Interviewer, do you think interest in boxing in India will ever go beyond the Olympics? आता मुलाखतकार म्हणतो की ऑलिम्पिकच्या पलीकडे भारतामध्ये बॉक्सिंगची आवड पसरत असेल असं तुम्हाला वाटते का? म्हणजेच काय बॉक्सिंगच्या व्यतिरिक्त आणखी इतर ठिकाणी बॉक्सिंगला महत्त्व आहे का असं मुलाखतकार म्हणतो. त्यावर मेरी कॉम काय म्हणते बघूया. ती म्हणते यस आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमॉंग एव्हरी वन इन इंडिया ऑल द इयर राऊंड. ती म्हणते की हो मला खात्री आहे की काही वर्षात भारतात बॉक्सिंग खूप लोकप्रिय होईल आणि वर्षभर खेळली जाईल है ना. सो 2 प्रश्नामध्ये काही महत्त्वाचे वर्ड्स असतील तर ते बघूया आपण है ना. इंटरेस्ट म्हणजे आवड है ना. बियॉन्ड म्हणजे पलीकडे. शुअर म्हणजे खात्रीने है ना. पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय है ना. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण. नेक्स्ट क्वेश्चन्स ऑफ द इंटरव्ह्यूअर. हाऊ अवेअर आर इंडियन वुमन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स? डाईट अँड न्यूट्रिशन must have been a key factor in your conditioning for the Olympics. Do you think nutrition is a neglected areas in Indian sports? मुलाखतकार काय म्हणतो भारतीय महिला त्यांच्या पोषण गरजांविषयी कितपत जागरूक आहेत? आहार व पोषण या 2 गोष्टी तुमच्या ऑलिम्पिकच्या तयारीचा नक्कीच महत्त्वाचा घटक असतील. भारतीय क्रीडा क्षेत्रात
पोषक आहार ही एक दुर्लक्षित बाजू आहे असे तुम्हाला वाटते का? मेरी कॉम काय म्हणते बघूया. आन्सर ऑफ द मेरी कॉम. The awareness of growing now among female athletes when it comes to nutritional requirements. Nutritional has definitely been a neglected area in Indian sports. I had to gain 3 kg since I had to fight in the 51 kg event instead of the usual 48 kgs that I fight in. So I had to focus on what to eat. I gain weight by eating the right kind of healthy food rather than bad saturated fats. हां, ती काय म्हणते, मेरी कॉमचं उत्तर आहे बघा या ठिकाणी. मेरी कॉमचं आन्सर उत्तर देत आहे की महिला खेळाडूंमध्ये पोषक आहाराच्या आवश्यकतेविषयी जागरूकता आता वाढत आहे. पोषक आहार ही भारतीय क्रीडा क्षेत्रातील नक्कीच दुर्लक्षित बाजू आहे. नेहमीच्या 48 किलो गटाऐवजी 51 किलो वजन गटात लढत देण्यासाठी मला स्वतःचे 3 किलो वजन वाढवावे लागले होते. त्यामुळे माझ्या आहाराकडे लक्ष न देणे मला भाग होते आणि चरबीयुक्त आरोग्य अन्न खाता योग्य प्रकारचा सकस आहार घेतल्यामुळे मी वजन वाढवू शकले है ना. आता यामध्ये काही महत्त्वाचे शब्द आहेत का ते बघूया. याच्यामध्ये इंटरव्ह्यूअरचा प्रश्न. इंटरव्ह्यूअर, हाऊ अवेअर म्हणजे काळजी करणे. इंडियन वुमन ऑफ द न्यूट्रिशनल म्हणजे पोषक आहार. डाईट म्हणजे आहार है ना. कंडिशनिंग म्हणजेच काय, तंदुरुस्त राहणे. कंडिशनिंग म्हणजेच काय, तंदुरुस्त राहणे. निग्लेक्टेड म्हणजे दुर्लक्षित है ना. आता यामध्ये बघूया आपण काही आहेत का वर्ड्स. द अवेअरनेस म्हणजे जागरूकता. ग्रोईंग म्हणजे वाढ. अमॉंग म्हणजे च्यामध्ये प्रिपोजिशन आहे है ना. इन्स्टेड ऑफ म्हणजे च्या व्यतिरिक्त ही फ्रेज आहे, फ्रेज म्हणतात त्याला. हा एक शब्द महत्त्वाचा आहे. बॅड सॅटरेट फॅट्स म्हणजेच त्याला असं म्हणतात शरीरामध्ये घातक असलेली चरबी. दॅट इज कॉल्ड बॅड सॅटरेटेड फॅट्स. नेक्स्ट क्वेश्चन्स ऑफ द इंटरव्ह्यूअर. काय म्हणतो, हाऊ बिग अ रोल डीड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर. त्यानंतर हे बघा हा प्रश्न सुरू आहे. इंटरव्ह्यूअरने काय प्रश्न विचारला की हाऊ बिग अ रोल डीड OGQ भारतातील बॉक्सिंगची अधिक चांगली प्रगती घडवण्यात OGQची भूमिका किती मोठी होती है ना. आता हे OGQ काय आहे हे बघा या ठिकाणी फुल फॉर्म दिलेला आहे. ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट है ना OGQ. तर भारतातील बॉक्सिंगची प्रगती आणखी चांगली होण्यासाठी OGQची काय भूमिका आहे. व्हॉट इज द रोल ऑफ द OGQs. देन द मेरी कॉम आन्सर इज हियर. OGQ really played an important part in my success. They helped me out whenever I needed something. They took care of everything which helped me focus on my boxing and kept me stress free. आता मेरी कॉम म्हणते की OGQचा माझ्या यशात खूप मोठा वाटा आहे. मला जेव्हा जेव्हा कुठल्या गोष्टीची गरज भासली तेव्हा त्यांनी ती पूर्ण केली. त्यांनी सर्व गोष्टींची काळजी घेतल्यामुळे मला बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित करता आलं आणि मी तणावमुक्त राहू शकले. द इम्पॉर्टंट वर्ड्स वी विल टेक हियर. OGQचा मीनिंग तुम्हाला मिळालेला आहे या ठिकाणी. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे. रिअली म्हणजे खरोखर ना. व्हेनेवर म्हणजे जेव्हा जेव्हा. निडेड म्हणजे गरज असणे. समथिंग म्हणजे काहीतरी. केप्ट मी स्ट्रेस फ्री म्हणजे तणावमुक्त असणे. ओके. सो नेक्स्ट इंटरव्ह्यूअर. व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. म्हणजे भारतीय बॉक्सिंगच्या भवितव्याविषयी तुमचे मत काय आहे. ओपिनियन म्हणजे मत.
मेरी कॉमचा आन्सर बघूया आपण. द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर अस. ब्राईट म्हणजे तेजस्वी, तेजस्वी है ना. आता इंटरव्ह्यूवरनी प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला भारतीय बॉक्सिंगच्या भवितव्याविषयी काय वाटते. त्यावर मेरी कॉम म्हणते की मला असं वाटतं की भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि अनेक बॉक्सर्स आपल्या देशासाठी पदके जिंकून आणतील याची मला खात्री आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन्स. इंटरव्ह्यूअर, डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाईट व्हेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन द स्टाईल ऑल द टाईम. बघा, मुलाखतकार म्हणतो की तुमच्या मुलांना मारामारी करू नका असं सांगणं तुम्हाला जमते का, कारण बाहेर तेच तुम्ही सफाईदारपणे करताना ते तुम्हाला नेहमी बघत असतात. सो इम्पॉर्टंट वर्ड्स यातले बघूया आपण. कन्व्हिन्स म्हणजे समजून सांगणे है ना. डिफिकल्ट म्हणजे कठीण. मेरी कॉमचा आन्सर बघूया आपण. मेरी कॉम, वेल आय हॅव ट्विन्स अँड येस समटाईम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल. ती म्हणते की हो, मला जुळी मुलं आहेत आणि त्यांना ताब्यात ठेवणं कधीकधी खरंच खूप कठीण होऊन जातं है ना. इम्पॉर्टंट वर्ड्स बघूया आपण यातले. ट्विन्स है ना. ट्विन्स म्हणजे जुळे मुलं. आपण कविता पाहिलेली आहे 10वीमध्ये. ट्विन्स नावाची कविता आहे, त्यामध्ये हा शब्द आहे. सो अंडर कंट्रोल म्हणजेच काय, त्यांना आपल्या अंडरमध्ये ठेवणे. दॅट इज कॉल्ड अंडर कंट्रोल. नेक्स्ट क्वेश्चन्स ऑफ द इंटरव्ह्यूअर. विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर ॲज वेल. तुमच्या मुलांनाही बॉक्सर बनवण्याचे प्रशिक्षण तुम्ही देणार आहात का, हा प्रश्न विचारलेला आहे. त्यावर मेरी कॉम काय म्हणते, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट ॲज ऑफ नाऊ, जस्ट लेट देअर मदर बॉक्स. ती म्हणते की खरं सांगायचं तर मी अजूनही त्याबद्दल विचार केलेला नाही. सध्या तरी त्यांची आई बॉक्सिंग करते एवढंच है ना. नेक्स्ट क्वेश्चन ऑफ द इंटरव्ह्यूअर. यू हॅव ब्रोकन सेव्हरल stereotypes about the woman in India by showing that women can compete with men in any field, but how good are you at the traditional feminine activities like cooking. महिला, मुलाखतकार काय म्हणतो बघा, महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांची स्पर्धा करू शकतात हे दाखवून भारतीय महिलाबद्दलचे अनेक रूढिबुद्ध विचार तुम्ही मोडीत काढले आहेत, परंतु महिलांच्या स्वयंपाकसारख्या पारंपरिक कामात तुम्ही कितपत पारंगत आहात है ना. आता त्यामध्ये एक शब्द विचारलेला आहे स्टिरियोटाईप. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे बघा. म्हणजे परंपरा, ट्रॅडिशनल, यू कॅन से दॅट. परंपरा किंवा मग चालीरीती किंवा रूढी है ना. ट्रॅडिशनल म्हणजे आधुनिक. आता मेरी कॉम काय म्हणते या प्रश्नावर, वेल आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊसहोल्ड वर्क टू. ती म्हणते की हां, मी स्वयंपाक आणि इतर गृहोपयोगी कामातही पारंगत आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स ऑफ द इंटरव्ह्यूअर. बघा, वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमन इन बॉक्सिंग वन डे. म्हणजे पुढील काळात भारतीय महिलांना मुष्टियुद्धात प्रशिक्षण देण्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे का किंवा तुम्ही रुची. मेरी कॉम काय म्हणते, लेट्स सी इन द फ्युचर मे बी यस. ती म्हणते की पाहूया, भविष्यात कदाचित मी घेईनही है ना. नेक्स्ट क्वेश्चन्स इंटरव्ह्यूअर. व्हॉट डू यू प्रिफर बिईंग कॉल्ड सुपर मॉम ऑफ ऑर अ सुपर बॉक्सर. लोकांनी तुम्हाला सुपरमॉम म्हटलेले आवडेल की सुपर बॉक्सर म्हटलेले आवडेल है ना. सो मेरी कॉम उत्तर देते, आय लव्ह बिईंग अ मॉम, दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. ती म्हणते मला आईच राहायला आवडेल, माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात घडलेली सर्वात सुंदर घटना हीच आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की मेरी कॉम यांनी कशाप्रकारे आपल्या यशावर मात केली, कशाप्रकारे त्यांना अडचणी गेल्या, तरी
भारतासाठी मेडल जिंकलं आणि भविष्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की मी नक्कीच भारतासाठी आणखी पदक जिंकून देण्याचा मी प्रयत्न करेल आणि खास करून महिलांसाठी एक आयडल म्हणून त्या आहेत. म्हणजे त्यांनी सगळ्या ज्या आधुनिक परंपरा आहेत जसे की अगोदर चूल आणि मूल ह्या गोष्टी होत्या आणि त्यानंतर ह्या सगळ्या रूढी परंपरा त्यांनी मोडीत काढत महिलांसाठी एक सुंदर असा आदर्श ठेवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पाठ कसा वाटला कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्की सांगू शकता आणि त्यानंतर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, सो थँक्यू. भेटूया आपण पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय.